आता आपण जो गौरीला वंसा मांडणार आहोत त्याची सूप मांडण्याची प्रक्रिया आपण बघूया। त्यानंतर त्यावर सफेद कपडा हातरायचं। कपडा आहे पांढरा कपडा आणि त्यानेच आपण सूप बांधून घेणार आहोत। तर आता आपण जो गौरीला वंसा मांडणार आहोत त्याची सूप मांडण्याची प्रक्रिया आपण बघूया। त्याच्यामध्ये आपण कोणकोणती फळं ठेवणार आहोत, त्याच्यानंतर काय काय केलं जातं, सूप कशी सजवली जातात ते आता आपण बघणार आहोत। तर आपण सुरुवात करूया। तर आपण इथे सूप घेतलेलं आहे, बांबूचं सूप आहे। त्यावर आपण हळदी कुंकूचे 5 बोटं लावणार आहोत। असे हळदी कुंकूचे 5 बोटं लावायची आणि दोरा घ्यायचा आणि दोऱ्याने सूप बांधून घ्यायची। सूप बांधताना गाठ अशी बांधायची नाही, थोडं खोचून घ्यायचं धागा आणि असं 5 वेळा बांधायचं। किती 5 वेळा? 5 वेळा। फक्त काळजी घ्यायची की सूप बांधताना आपण कुठल्या प्रकारची गाठ बांधता कामा नये आणि असं तुमचं बांधून झालं की मग असे आपल्याला किती 5 करायचे ना? 5 करायचे आणि एक सूप बांधल्यानंतर आणि परत या मध्यभागी आपण स्वास्तिक काढणार आहोत। स्वस्तिक अशी सगळी प्रक्रिया आपल्याला पूर्ण 5 सूपानं करावं लागेल आणि एक मांडून घ्यायची। हा असं ठेवू। असं आपण आता अशी पूर्ण 5 सूप करूया पहिले। हा सूप 5 सूप करून घेऊया। अशी आता पूर्ण आपण 5 सूपांची प्रक्रिया करून घेऊया। मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळात। ही सूप आता बांधून झालेली आहेत। आता याची पुढची प्रक्रिया अशी आहे की ही जी तवसाची पानं आहेत, तिला कोकणामध्ये तवसाची पानं आहे आणि आपल्या काही ठिकाणी ह्याला काकडीची पानं म्हणतात। तर ते पानं आपण प्रत्येक सूपामध्ये 5-5 पानं मांडून घेणार आहोत। पहिले इथे मांडायचं। पहिले आपण स्वस्तिक जो काढलेला आहे त्या स्वस्तिकवर पानं ठेवूया। नंतर चारी बाजूला 4 पाने ठेवायची। आणि कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण ही आपल्या आराध्य दैवत आपलं गणपतीच्या गणेश पूजनाने सुरुवात करतो। तर आपण या ठिकाणी तवसाची पानं मांडून घेतल्यानंतर आपण गणेश पूजन करणार आहोत। आता आपण प्रत्येक तवसाच्या एक पानावर आपण खायचं पान ठेवणार आहोत आणि त्या प्रत्येक खायच्या पानावर एक सूप आहे। तवसाच्या पानावर आपण विडा ठेवलेला आहे आणि त्या विड्याला आपण या प्रकारे हळद कुंकू आणणार आहोत। जे आता आपण गौरीसाठी सूप तयार करणार आहोत ते आपलं हे मधलं सूप आहे आणि त्या सूपामध्ये आपण काकडीचा एक तुकडा आपण ठेवणार आहोत। पानांवर खारीक, हळकुंड, बदाम आणि अक्रोड ठेवणार आहोत। आता सुरुवात आपण गौरीच्या सूपापासून करणार आहोत। गौरीच्या सूपावर ठेवल्यानंतर आपण जे इतर सूप आहेत त्याच्यामध्ये असं ठेवून घेऊया परत। बघा आपला महाराष्ट्र हा विविध जाती धर्मांनी आणि
विविध परंपरेने नटलेलं असं आपलं राज्य आहे महाराष्ट्र. प्रत्येक गावाची प्रत्येक ठिकाणची ही पद्धत वेगळी असते. तर आम्ही ही जे सूप मांडतो ही या ठिकाणची या परिसरातली ही पद्धत आहे. कदाचित तुमच्याकडची पद्धत वेगळी असू शकते. ते नक्कीच तर आम्हाला सांगा. हां, तर नक्कीच काही वेगळी पद्धत असेल तर तुम्ही आम्हाला असं कमेंट करून सांगू शकता. ह्याच्यामध्ये काही बदल हवा असेल किंवा काही क्रम चुकला असेल असं नाही म्हणता येणार नाही, पण तुमच्याकडचा क्रम कसा आहे, कारण ही पद्धत आमच्या भागातली आहे. तर काही सूचना असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आम्हाला. श्रीफळला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि जो पहिला गौरीचा सूप आहे तांदळाची वाटी द्यायला आहे. तर तांदूळ घ्यायचे थोडे आणि आपण पहिले सुरुवातीला गौरीच्या सुपावर ठेवूया. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता याच्या पुढची जी कुठली आपण जे काही वाहणार आहोत अर्पण करणार आहोत ते प्रथमतः आपण गौरी देवीला जे आपण सूप मांडलेलं आहे त्यापासून सुरुवात करणार आहोत. तर आपण हे देवीला नैवेद्य म्हणून या ठिकाणी वडे तयार केलेले आहेत आणि हे वडे आहेत हे तवसाचे म्हणजे काकडी किसून आणि गुळ किसून हे वडे तयार केलेले आहेत. तर असं आपण सगळ्या सुपांना आपण नैवेद्य दाखवतो आहोत. सुरुवात आपण गौरीच्या सुपापासून केलेली आहे. दे माझ्याकडे थोडे. एक सुपावर आपण एक फळ अर्पण करणार आहोत, फळ वाहणार आहोत. तर सुरुवात आपण नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे गौरीच्या सुपापासून करणार. वेगवेगळी फुलं पानांवर वेगवेगळी फळं येतील. असे 5 पानांवर 5 फळं. तर आता आपण जी मिक्स 5 प्रकारची भाजी आहेत त्याची एक भाजी बनवलेली आहे. ती आता आपण वाणावर ठेवणार आहोत. आपण तेरड्याची जोडी घेतलेली जी आपण गौरी मातेला गौरी मातेच्या वाणावर आपण ठेवणार आहोत. त्याची आता अशी हळद कुंकू लावून आपण पूजा केली आणि मग आपण ही तेरड्याची जोडी गौरी मातेच्या वाणावर ठेवली. त्यानंतर आपण दिवा पेटवलेला आहे आणि दिवा आपण मातेच्या वाणावर ठेवतोय. एक पुष्प आपण आता वाणाला अर्पण करूया. तर अशा प्रकारे आपले सूप मांडून झालेली आहे. झालं सगळं मांडून झालेले आहेत, वाण मांडून झालेले आहेत. आता आपण ही सगळे वाण सूप आपण आता एकत्र बांधणार आहोत आणि मग हे सगळे सूप आपण बांधताना एक काळजी घ्यायची की जे आपण गौरी मातेला जे आपण वाण वाहिलेलं आहे, सूप जे वाहिलेलं आहे ते आपण सगळ्यात वरती ठेवणार आहोत. कारण ज्या आपण आता दुसऱ्या ठिकाणी ज्या ठिकाणी गौरी मातेची मूर्ती आहे त्या ठिकाणी आपण जाऊन या सर्व सूपांची आपण पूजा करणार आहोत. तर त्याच्यामुळे सगळ्यात वरती हे सूप येणार, गौरी मातेचं सूप येणार. हळूहळू आता या सेंटरला कसं घेणार, खालून उचला लागेल का? ठेवा मध्ये ठेवा. बरोबर. हा ठेवा. बरोबर आहे. एकदम बरोबर. आता घ्या बांधायला मी करून जातो. तुम्हाला दिवा आणि
दररोजची